काय हरकत नाही ना. लोकशाहीचा अधिकार आहे, कोणी काढू शकतो. लोकशाही मार्ग आहे सगळ्याला. कोणी आंदोलनं करू शकतं, निदर्शनं करू शकतं, मोर्चाही काढू शकतं. आमचं भांडण सरकारशी, ते सरकारला म्हणतील, पण आम्ही त्यांचं सरकार नाही करणार. आम्ही काढलं की निघालेच आमच्या मागं मोर्चा घेऊन. आम्ही उपोषणाला बसलं की निघालेच शेळीचं शेपूट निघाले होणी मागंच आमच्या. आम्ही लढून मिळवतो. लोकाला दिल्यावर त्याच्यावर जळून आम्हाला तसंच द्या नाही म्हणत आम्ही. आमच्यात कुवत आहे, आमच्यात इच्छाशक्ती आहे. आम्ही मॅनेज होत नाहीत, फुटत नाहीत, राजकारणासाठी काम करत नाहीत, जातीसाठी करतो आम्ही. गरिबासाठी करतो आणि ते आम्ही लढून मिळवतो. आणि भविष्याचा विचार करतो. ओबीसी मराठा वाद नाही झाला पाहिजे, हे असे कामं करतो आम्ही. ते प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकजण काढू शकतो. पण आपल्या GRला शब्दसुद्धा बदलायचा नाही. सरकारला सांगतो, धक्कासुद्धा लागला नाही पाहिजे. नसता महाराष्ट्रात ना एके बी नेत्याला फिरवून नाही देणार. तिकडं मोर्चे काढा, काय करायचं तर करा, आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं. सरकारने आमच्या GRमध्ये येवल्याचं ऐकून जर काय खोड केले रे बाबा, तर असे मराठी पुन्हा देशाने कवाच बघितलं नसते. आणि फडणवीस साहेबाला चांगला माहिती, शिंदे साहेबाला माहिती आणि अजितदादाला चांगलं माहिती. आपण बोलत नाहीत आणि जे बोललो ते करतो. आपण करोडोनी येईन म्हणलं करोडोनीच येत असते. पुन्हा या महाराष्ट्रात असा मराठा देशात आणि जगात कोणी बघितलंच नसन, इतक्या ताकदीनं मराठी रोडवर येणार. मग महाराष्ट्रातले रस्ते ब्लॉक होणार सगळे. एक बी नेता जवळ आमचं आरक्षण मराठीचं मिळत नाही, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं सध्यातली ही प्रोसिजर सुरू आहे, तोपर्यंत महाराष्ट्रात नेताच राहून देत नाहीत आम्ही. हे पण ध्यानात ठेवा. मग तुम्ही मला तराला लावू नका. फडणवीस साहेब सांगतो माझ्या नादी लागू नका, त्याचं ऐकून. झालं आहे मराठ्यांचं सरकारचं चांगलं, तर हीच भूमिका शेवटपर्यंत फडणवीस साहेब तुम्ही टिकवा.